ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांनी एक महत्त्वाचं आणि सूचक विधान केलंय। मनसेसोबत दिलसे युती करणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर मनसेशी नातं जोडण्यासाठी सकारात्मक भूमिका आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। पडदा कधी उघडायचा ते दोन्ही भाऊ ठरवतील। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्याचीही जोड देणार असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलतायत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही। जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल। उबाठा याची 60 ते 70% मतं ही फतव्यातून येतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि ते जर राजसाहेबांना मान्य असेल तर त्याच्यावर आम्ही काय बोलायचं? शेवटी हा विचार त्यांनी केला पाहिजे। बाळासाहेबांची भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत, त्यांनी कधी तडजोड केलेली नाही, काँग्रेसशी कधीही तडजोड केलेली नाही। त्याच्यामुळं अगोदर काँग्रेसबरोबरची महाविकास आघाडी संतुष्टात आणावी आणि नंतर दोघांनी एकत्र आलं तर इतर लोकांना अधिक आनंद होईल असं मला स्वतःला वाटतं। हे माझं व्यक्तिगत मत आहे। पक्षापुरतं बोलायचं झालं तर आमचा विचार हा बाळासाहेबांचा विचार आहे। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसबरोबर ज्यांना जायचं आहे त्यांनी अवश्य जावं। ते ब्रँडमध्ये दोन वेगळे प्रकार असतात। जे जुने ब्रँड असतात, जे लोकांनी चूज केलेले असतात, लोकांनी त्यांना मदत केलेली असते, लोकांनी ते सपोर्ट केल्यामुळे तो ब्रँड मोठे झालेले असतात। आणि काही नवीन ब्रँड असतात जे पैसा, अर्थकारण, बाहेरून लोक आणून तो वाढवण्याचा प्रयत्न तिथं केला जातो। म्हणतात ना की एखादी गोष्ट जेव्हा आपण नीट लक्ष देऊन आणि दीर्घकालीन त्याच्या मागे जर विचार असेल तर ती जास्त काळ टिकते। असं ठाकरे परिवार आहे, पवार परिवार आहे आणि त्याची खरी ताकद लोक आहेत आणि लोकांनी विचार आहेत, त्यामुळे ते टिकतील असं राज ठाकरे साहेब म्हणत असावेत। आणि जे नवीन पक्ष झालेले आहेत ते पैशाच्या जोरावर, दडपशाहीच्या जोरावर झाल्यामुळे ते काय जास्त काय टिकणार नाही असा अर्थ कदाचित राज ठाकरे साहेबांचा असावा। हे नातं नुसतं दोन पक्षाचं होणार नाही, तर दोन भावाचं होईल। ते नुसतं राजकीय नसेल तर ते भावनिक असेल। एकत्र व्हायची भूमिका काय ठेवतात ते पण आणि आम्ही पण बदल करायचे म्हणूनच ठेवतोय ना। बदल होईल ज्या मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी एक आणखी ताकद जी आमची काही का असत नाही, थोडी इकडे विभागली ती एकत्र होईल, वजन मोठं होईल। एवढंच ही एक महाराष्ट्राच्या हितासाठी हे व्हावं अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा। फायदा तोटा एक वेगळा विषय आहे। आता हा पडदा आम्ही पण बघायला उत्सुक आहोत, सगळे शिवसैनिक सुद्धा लवकर उघडावा असंच आमची अपेक्षा आहे। कारण एकीकडं उद्धव साहेब, राजसाहेबांनी ज्यावेळेस भूमिका मांडली त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।